हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है। प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टीगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। आंदोलन करो, निषेध असो, निषेध असो। गोविंद कांबळे जनार्दन कसारेच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे. मानसिक जातीयवादी दुर्गांना फाशी झालीच पाहिजे. मातंग व्यक्तीच्या हत्या करणाऱ्यांचा जाहीर निषेध. फाशीची शिक्षा, फाशीची शिक्षा. महाराष्ट्रामध्ये जो मातंग समाज आहे, दलित समाज आहे, या समाजावरची अन्यायाची मालिका चालूच आहे. आपण सर्व महाराष्ट्राने पाहिला असेल, विविध चॅनलवर बातम्या लागलेल्या आहेत की औरंगाबाद जिल्ह्यातील पिसादेवी साईनगर येथील राहणाऱ्या जनार्दन कसारे हा मातंग समाजातील व्यक्ती, 56 वर्षाचा वृद्ध व्यक्ती, शेतकरी गायरानधारक होता. त्यांनी आपल्या शेतामध्ये काम करून आपल्या कुटुंबाचे उपजीविका करत असताना त्यांच्या नावे झालेल्या गायरानाचा पट्टा हडप करण्यासाठी तेथील खिलारे हे जे सवर्ण त्याच्या शेजारी शेतकरी होते, त्यांनी गेले कित्येक वर्षापासून कसाऱ्याला मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. त्याच्या विरुद्ध जनार्दन कसाऱ्याने गेल्या काही वर्षापूर्वी अट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला होता. या अट्रॉसिटी ॲक्टच्या गुन्ह्याचा निकाल हा सप्टेंबर महिन्यामध्ये येणार होता. त्या अगोदरच याने या गुन्ह्याच्या बाजूने भक्कम असे साक्ष देऊ नये अशा प्रकारचा याचा कायमचा काटा काढावा म्हणून खिलारे तिथले आणि त्यांच्या सहकार्याने जनार्दन कसारे यांनावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्दयीपणे त्याची हत्या केलेली आहे. त्याचप्रमाणे शिंगणापूर येथील गोविंद मोतीराम कांबळे हा मातंग समाजातील स्वाभिमानी युवक सामाजिक कार्यकर्ता होता. हा सुद्धा सामाजिक कार्य करीत असताना त्या गावातील जी अवताडे कंपनी आहे, या अवताडे कंपनीला ही जातीय खुणूस मागे काही वर्षापूर्वी या अवताडे कंपनीमध्ये आणि गोविंद कांबळे यांच्यामध्ये जे शाब्दिक चकमक झाली होती, त्या निव्वळ शुल्लक या शाब्दिक चकमकीच्या कारणावरून गोविंद कांबळे यांना लोखंडी रॉड आणि लाट्या काट्याने गंभीररित्या माने जखमेवर, डोक्यावर घाव घालून त्याला गंभीर जखमी केलेला आहे. आणि 2 दिवसानंतर 18 ऑगस्टला गोविंद कांबळे यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. मातंग समाजातील या 2 व्यक्तींचा झालेली हत्या आणि मागील काही महिन्यापूर्वी औरंगाबाद येथील मनोज आव्हाड असतील, पुण्यातील प्रथम कांबळे असतील आणि त्या अशा प्रकारच्या घटना असताना पुढची भूमिका काय सर? पुढची भूमिका काय तुमच्याकडे? आमची मुख्य भूमिका अशी आहे की या सर्व ज्या घटनेतील आरोपी आहेत, या आरोपींना फाशीवर लटकवलं पाहिजे. या घटनेतील जे गुन्हे आहेत, हे गुन्हा जलदगती न्यायालयामार्फत तपास पूर्ण करावा आणि या आरोपींना फाशी द्यावी. आणि जे मृत कुटुंबीय आहेत, त्या कुटुंबियाच्या नातेवाईकांना महाराष्ट्र शासनाने प्रत्येकी 10 लाख रुपये अनुदान मंजूर तातडीची मदत करावी, अशा प्रकारची आमच्या प्रमुख मागण्या आहेत. हमेला ख़वातीन और औरतों के दीगर अमराज, बांझपन के इलाज के लिए, फैमिली प्लानिंग की मशवरात के लिए, बेहतरीन आलात की सहूलत में, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश के लिए और ज़चगी के साथ साथ औरतों के दीगर अमराज के इलाज के लिए खुसूसी नज़्म केरला के मल्टी स्पेशलिटी और गवर्नमेंट हॉस्पिटल के तजुर्बेकार डॉक्टर खान सारा नुदरत, मावीन मैटरनिटी एंड नर्सिंग होम, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलू नाका, नांदेड़। बच्चों के तमाम ब्रांडेड कंपनियों के ड्रेसेस, पराग, डिजाइनर सूट, जीन्स, शर्ट, टी शर्ट के अलावा बच्चों के खिलौने, झूले व दीगर साजो सामान दस्तयाब है। किड्स मॉल ब्रांडेड कलेक्शन, देगलू नाका रोड, नांदेड़। अलबुराक रेस्टोरेंट की नई पेशकश, 260 रुपये में चिकन थाली अनलिमिटेड, हैदराबादी दम बिरयानी, ईरानी चाय खाने के शौकीन हजरात के लिए दस्तयाब है। इस रेस्टोरेंट में बैठने के लिए कशीदा खूबसूरत नशिस्तों का एहतमाम। अलबुराक फैमिली रेस्टोरेंट, DK कॉम्प्लेक्स, देगलू नाका, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा।
लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।